श्री क्षेत्र गजानन महाराजांची पालखी आज रोजी सोलापूर शहरामध्ये आगमन झालं। जणू काय गजानन महाराजच आपल्या सोलापूर शहरामध्ये आज आपल्या सगळ्याच्या दर्शनासाठी आल्यासारखं एक प्रकारचा उत्साह हा वातावरण होता। आजच्या या पालखी जात असताना एक लहानशी चिमुकली मुलगी एक 5-6 वर्षाची ती प्रत्येका वाटीमध्ये खडीसाखर आणली होती। प्रत्येक पालखीमध्ये येणारे वारकरी बरोबर त्यांच्या हातात देऊन ती खडीसाखर त्यांनी आनंद व्यक्त करत होते। म्हणजे ह्या प्रकारची भावना या सोलापूरकरांच्या मनामध्ये एक प्रकारचा आनंद ही पालखीच्या संदर्भात आहे। ही 56 वर्ष झालं अखंडपणे ही सेवा कार्यरत असताना ही पालखी जवळपास 650 किलोमीटर आपल्याला पंढरपूरला जाताना दिसतो आणि एक शिस्तबद्ध आणि एक धार्मिक वातावरण ह्या पालखीमध्ये असतो। आणि मला असं वाटतं की पांडुरंगाचं दर्शन आपल्याला ह्या गजानन महाराजाच्या पालखीमुळे जर आपल्या सगळ्यांचं दर्शन घेतलं तर पांडुरंगाचं दर्शन घेतल्यासारखं होतं आहे। आज पालखीच्या उत्सवाच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या एकादशीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। आज पालखी सोलापूर शहरामध्ये आगमन झालेले आहे। पोलीस विभागाकडून सर्व पद्धतीने त्यांचे मार्ग आणि मुक्कामीचे ठिकाण सर्व ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सर्व जनताला आव्हान आहे त्यांनी काही गायगडबड न करता आरामात त्यांनी जाऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावे। पोलीस प्रशासनाकडून पूर्णपणे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। काय यंत्रणा कशी व्यवस्था केली आपण दिवसपाळी रात्रीपाळी असा दोन्ही डिवाईड करून बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। ट्रॅफिक विभागाच्या आणि पोलीस स्टेशनमधून पण मॅनपॉवर लावण्यात आलेला आहे।